कशाला त्यांच्या सगळ्याच मुलं, त्यांची बायको, त्यांची इमिजिएट फॅमिली, अर्थातच केंद्रबिंदू तो माणूस असतो, पण त्याचे जे सगळे स्टेक होल्डर्स असतात ते नेहमीच इफेक्ट असतात. आणि अनेक वेळा असं असतं की त्या व्यक्तीची चूक असते, त्या स्टेक होल्डर्सची कधीच चूक नसते. ते त्यांच्या बिचाऱ्यांची काही चूक नसतानाही त्यांना खूप वेळा सफर करावं लागतं. अशी अनेक उदाहरणं आहेत. अनेक वेळा माझ्या वडिलांवर आरोप झाले, माझ्यावर आरोप झाले आणि त्याचा इम्पॅक्ट मी लहान असताना माझ्या वडिलांवर झाले तेव्हा माझ्यावर, किंवा माझ्यावर झालेले काही कॉमेंट्स असतील ते माझ्या मुलांवर. इट कम्स ॲट दिस इज अ प्राइस यू हॅव टू पे फॉर पॉलिटिक्स. पण मला एक गोष्ट खूप प्रांजळपणे म्हणायची आहे की काल मी त्यांचा तो व्हिडिओ तुमच्या ह्याच्यावर पाहिला. त्यांच्या मुलीबद्दल, त्यांच्या मुलांबद्दल आणि बायकोबद्दल मला अतिशय संवेदनशील आहे. मी त्यांची बायको राजश्री एक अतिशय चांगली महिला आहे. तिच्याबद्दल माझ्या मनात फक्त प्रेम आणि आदर आहे. त्यांच्या लहान मुलांचा या कशाची काही संबंध नाही. पण जेव्हा ते हे वाक्य बोलत होते मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा होता की तुम्ही तुमच्या मुलीबद्दल बोलता, हे अतिशय योग्य आहे ते स्टेटमेंट, पण हे स्टेटमेंट करत असताना संतोषच्या मुलांचा एकदा जरी विचार केला असता तर मला जास्त आनंद